सारंग, तिला फोन लावून आपण बोलू तुझ्याशी. नील, मी तिला फोन लावतो. तुम्ही जा, मी बघतो काय करत. मी करतो मॅनेज. अहो ऐका ना तुम्ही माझं. आईला तुमची जास्त गरज आहे. आईपाशी जा. अहो पण सावली, जा. जा नील. नमस्कार, मी सारंग महेंदळे बोलतोय, रूपम कॉस्मेटिक्सचा सीईओ. माहितीये, तुमच्या फोनची वाट बघत होते मी. बघितलं ना तुमच्या क्रीम मुळे माझे काय हाल झालेत ते. मी तुम्हाला सोडणार नाही. मी तुमच्या विरोधात जाणार आणि मला न्याय मिळालाच पाहिजे. हे बघा, मला सगळ्या गोष्टींचा अंदाज आहे. सॉरी म्हणतो मी तुम्हाला, पण मुद्दा असा आहे ना की मला एक जरा प्रश्न पडलाय. आम्ही सगळा माल परत मागवला होता, मग ही एकच क्रीम तुमच्यापर्यंत कशी पोहोचली? हे महत्वाचं आहे का? मला झालेला त्रास, माझं झालेलं नुकसान महत्वाचं नाही? नाही नाही, तुमचं झालेलं नुकसान महत्वाचंच आहे, पण बिन काही नाही. माझं नुकसान भरून दिल्याशिवाय ना मी गप्प बसणार नाही. मी शांतपणे बोलतोय ना तुमच्याशी, मग तुम्ही अशा का बोलताय? तुम्हा श्रीमंतांना ना हीच भाषा समजते. आणि हे तुम्हाला कसं माहिती श्रीमंतांना हीच भाषा समजते म्हणून? तुम्हाला पैसे हवेत? आलात ना पैशांवर. तुम्हा श्रीमंतांना ना सगळ्या गोष्टी पैशातच मोजता येतात. मला किती त्रास झालाय याच्याशी तुमचं काही घेणं देणं नाही. हे बघा, मी शांतपणे बोलतोय, तुम्ही उद्धटपणे नका बोलू माझ्याशी. कारण मला त्रास होतोय, तुम्हाला नाही. आणि तुम्हाला आमच्या गरिबांचा त्रास कसा कळणार? सगळे श्रीमंत असेच असतात माझोडे. जरा शब्द जपून वापराल का? मी बोलतोय ना तुमच्याशी. हे बघा, तुम्ही जर जास्त बोललात ना तर मला पण ऍक्शन घ्यावी लागेल. तुम्ही धमकी देताय का मला? धमकी देत नाहीये, मी तुम्हाला समजवतोय. काय ना, सोशल मीडियावर सध्या कोणीही काहीही व्हिडिओ करून टाकतात आणि लोक तर भाबडे आहेत. लोकांना लगेच विश्वास बसतो. त्यामुळे तुमचं खरं आहे की नाही हे आम्हाला माहिती नाही ना. आणि जर खोटं असेल तर आई शपथ सांगतो, माझ्यापेक्षा वाईट माणूस या जगात नसेल. तुम्हाला विश्वास नाहीये ना माझ्यावर? तुम्हाला माझा त्रास दिसत नाहीये? मग एक काम करा, स्वतः येऊन ना माझ्या समोर खात्री करून घ्या आणि मग बघा की काय खरं आणि काय खोटं ते. मी तुम्हाला लोकेशन पाठवते. पाठवा लोकेशन, मी येतो. नवरा घरी वाट बघतोय ग, पण तुझ्यासारखी कधीतरी श्रीमंत मैत्रीण असावी असं वाटायचं. मिनू, मिनू, बाय, गुड नाईट.